Hello students, myself is Gaikwad Akash Sheshra, Assistant Professor from New Arts, Commerce and Science College, Shoga, Department of Botany. Okay, SYBSc Botany paper second, semester second. In this paper, the third number chapter is Genetic Engineering. तर जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत किंवा काय त्याचा आपल्याला पुढे यूज होऊ शकतो इन बायोटेक्नॉलॉजिकल हेल्प किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पनं आपण जेनेटिक इंजिनिअरिंग कसं हँडल करू शकतो किंवा कसं आपण ते डेव्हलप करू शकतो. ओके, तर ॲक्च्युअल जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, मग त्यामध्ये DNA रिप्लिकेशन किंवा DNA रिकॉम्बिनेशन असेल किंवा जेनेटिक टूल्स असतील, त्यानंतर व्हेक्टर्स असतील, मग त्या व्हेक्टर्सच्या हेल्पनं किंवा मग DNA रिकॉम्बिनंट किंवा रिप्लिकेशन टेक्निकच्या हेल्पनं काय आपण न्यू प्रोडक्शन करू शकतो हे आपल्या जेनेटिक इंजिनिअरिंग ह्या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे बघायचं आहे. ओके, त्यामध्ये आता फर्स्ट आपण बघूया व्हॉट इज जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय. Then genetic engineering. What is meant by genetic engineering? Genetic engineering म्हणजे काय. Genetic engineering is the process of manually adding new DNA to an organism. म्हणजेच काय करायचं आहे, न्यू DNA मॉलिक्यूल किंवा DNA मटेरियल जे असेल ते काय करायचं आहे, ॲडव्हान्स मटेरियल जे असेल ते लोकल व्हरायटीच्या जीन्समध्ये काय करायचं, इन्सर्ट करून द्यायचं आहे DNA मटेरियल. म्हणजेच काय होईल, आपल्याला तो ॲडव्हान्स जो जीन आहे आपण जो इन्सर्ट केला आहे तो तिथं त्याचे ॲडव्हान्स कॅरेक्टर इम्प्रूव्ह करेल आणि ते कॅरेक्टर आणि लोकल व्हरायटीचे कॅरेक्टर मिक्स होऊन तिथं आपल्याला हायब्रिड किंवा हाय टेक्निकल व्हरायटी काय होईल आपल्याला अवेलेबल होईल. दॅट इज अ जेनेटिक इंजिनिअरिंग. देन एक्झाम्पल्स ऑफ जेनेटिकली इंजिनियर्ड ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड. मग कशामध्ये आपण ते जेनेटिक इंजिनिअरिंग हा कन्सेप्ट आहे किंवा हे ॲप्लिकेशन आहे हे आपण करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे विथ रेजिस्टन्स टू सम इन्सेक्ट्स. मग काय इन्सेक्ट्स असतील त्यांच्या हेल्पनं आपण काय करू शकतो, जेनेटिक इंजिनिअरिंग करू शकतो. देन प्लांट्स दॅट कॅन टॉलरेट हर्बिसाइड्स. मग हर्बिसाइड जे असतील त्यांच्या हेल्पनं आपण काय करू शकतो, जेनेटिक इंजिनिअरिंग तिथे इम्प्रूव्ह करू शकतो. देन क्रॉप विथ मॉडिफाईड ऑइल कंटेंट. मग काही क्रॉप्स असतील तर काही ज्या ऑइल सीड्स असतील किंवा ऑइल क्रॉप्स असतील तर त्यांच्यामध्ये ऑइल प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला इम्प्रूव्ह करायची असेल तर आपण जेनेटिक इंजिनिअरिंगच्या हेल्पनं काय करू शकतो, ते इम्प्रूव्ह करू शकतो. एवढे एक्झाम्पल्स किंवा एवढ्या 3 कन्सेप्टमध्ये किंवा प्लांट्स टॉलरेट हर्बिसाइड्स म्हणून किंवा प्लांट सम इन्सेक्ट्स असतील किंवा क्रॉप्स मॉडिफाईड ऑइल्स याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या हेल्पनं आपण त्यांची इम्प्रूव्हमेंट ही करू शकतो. देन नेक्स्ट हिस्ट्री. आता हिस्ट्री म्हणजे आत्तापर्यंत कोणी वर्क केलेलं आहे किंवा कोणी ते फर्स्टली स्टार्ट केलं आहे. द टर्म जेनेटिक इंजिनिअरिंग वॉज फर्स्ट कॉईन्ड बाय जॅक विलियम्सन्स in his science fiction novel ड्रॅगन्स आयलँड पब्लिश इन 1951. म्हणजे 1951मध्ये काय केलं आहे, जॅक विलियम्सनने काय केलं, हे पब्लिश केलेलं आहे किंवा ते डायरेक्ट त्यांनी ते डिस्कवर केलेलं आहे. इन 1972 इन्व्हेशन ऑर रिकॉम्बिनंट DNA. मग त्याने 1951पासून सुरुवात केली तर 1972मध्ये रिकॉम्बिनंट DNAचं काय केलं, इंट्रोडक्शन दिलं आहे. त्यानंतर 1973 फर्स्ट ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम म्हणजे फर्स्ट ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम जो आहे तो काय केला तिथं अवेलेबल झाला किंवा तिने शोधून काढला, डिस्कवर केला. देन 1974 मग ट्रान्सजेनिक माऊस. मग ट्रान्सजेनिक माऊस त्याने काय केलं तिथं डिस्कवर केला आणि त्याच्या थ्रू जेनेटिक इंजिनिअरिंग पुढं काय केलं, डेव्हलप केलेलं आहे. देन डेफिनेशन, ॲक्च्युअल डेफिनेशन म्हणजे काय किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय. द चेंज इन जेनेटिक मेकअप ऑफ लिव्हिंग सेल्स बाय इन्सर्टिंग डिझायर्ड जीन थ्रू ए वेक्टर इज कॉल्ड ॲज जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे काय करायचं आहे, जो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जीन असेल किंवा ॲडव्हान्स व्हरायटीचा जो जीन असेल तो लोकल व्हरायटीमध्ये इन्सर्ट करून त्याचं जेनेटिकली मेकअप काय करायचं आहे, डायरेक्टली चेंज करायचं आहे विथ द हेल्प ऑफ व्हेक्टर्स. दॅट इज कॉल्ड ॲज ए जेनेटिक इंजिनिअरिंग. देन व्हॉट इज DNA. मग DNA आपल्याला चेंज करायचं तर मग DNA म्हणजे काय. DNA इज नथिंग बट द मॉलिक्यूल फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ एव्हरी सेल्स अँड इज मेडअप ऑफ 4 सब युनिट्स. म्हणजे DNA हा एक असा मॉलिक्यूल आहे तो न्यूक्लियसमध्ये काय होतं आहे, आपल्याला अवेलेबल होतो आहे आणि तो काय 4 मॉलिक्यूलच्या सब युनिट्सने काय झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. रिप्रेझेंटेड बाय द लेटर्स A, T, G अँड C. दॅट मीन्स A मीन्स ॲडेनोसिन, T फॉर thiamine, G for guanine and C for cytosine.
देन हाऊ इज द DNA इम्पॉर्टंट इन जेनेटिक इंजिनिअरिंग. मग DNA कसा इम्पॉर्टंट आहे जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी. जेनेटिक इंजिनिअरिंग हा पूर्ण जो कन्सेप्ट आहे किंवा ही जी प्रोसेस आहे आपण डायरेक्टली काय करतो जीन ट्रान्सफर करतो आहे म्हणजेच काय DNA मटेरियल डायरेक्टली आपण एक्सचेंज करतो आहे म्हणूनच DNA हा कसा इम्पॉर्टंट आहे. DNA is a universal language. Meaning of genetic code means the same things in all organisms. This characteristics is critical to the success to genetic engineering. म्हणजे याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स असतील तेच कॅरेक्टर काय केलं जातं नेक्स्ट जनरेशनमध्ये फॉरवर्ड केलं जातं विथ द हेल्प ऑफ जेनेटिक मटेरियल. आणि ते जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय DNA जर आपण चेंज केला तरच पूर्ण जी व्हरायटी असेल किंवा जे क्रायटेरिया असेल किंवा ते कॅरेक्टर असेल ते डायरेक्टली चेंज होतं किंवा फॉरवर्ड होतं. ओके, म्हणून जी DNA हे काय इम्पॉर्टंट आहे जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी. देन मग ॲक्च्युअल जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय शॉर्टमध्ये त्याची प्रोसिजर आहे. द फर्स्ट आहे आयसोलेशन ऑफ डिझायर्ड DNA फ्रॅगमेंट जीन ऑफ इंटरेस्ट विथ द हेल्प ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम. म्हणजेच काय करायचं DNA जो मॉलिक्यूल असेल त्याचा काय करायचा आहे कट आउट करायचा फ्रॅगमेंट विथ द हेल्प ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम. रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय कट आउट करण्यासाठी ते एन्झाईम तिथं यूज केले जातं. देन DNA व्हेक्टर आयसोलेशन ऑफ DNA व्हेक्टर. मग DNA व्हेक्टर ज्या ज्या पार्टनरमधून किंवा ज्या पॅरेंटमधून आपण घेतलं आहे दॅट इज कॉल्ड एज आयसोलेशन. म्हणजे त्याचं आयसोलेशन करायचं नेमकं कोणत्याच्यातून आपल्याला DNA मटेरियल काय करायचं आहे रिलीज आउट करायचं आहे. देन कन्स्ट्रक्शन of rDNA. rDNA means what? Recombinant DNA. In this gene of interest is inserted into two vector. म्हणजे काय करायचं आहे रिकॉम्बिनंट DNA त्याच्यातून आपण घ्यायचं आहे आणि तो काय करायचा आहे नेक्स्ट व्हेक्टरमध्ये विथ द हेल्प ऑफ व्हेक्टरच्या हेल्पनं नेक्स्ट क्वालिटी किंवा व्हरायटीमध्ये काय करायचं आहे इन्सर्ट करून द्यायचं आहे. देन इंट्रॉक्शन ऑफ वेक्टर कंटेनिंग रिकॉम्बिनंट इन टू द होस्ट सेल. मग वेक्टरच्या हेल्पनं काय करायचं आहे तो होस्ट सेलमध्ये इंट्रोड्यूस किंवा इंटरकनेक्शन करून द्यायचं आहे. देन मल्टिप्लिकेशन ऑफ होस्ट सेल कंटेनिंग रिकॉम्बिनंट DNA. मग होस्ट सेलमध्ये काय होतं त्याचं मल्टिप्लिकेशन होतं त्याची ग्रोथ होते. देन एक्सप्रेशन ऑफ क्लोन जीन. जसं एक्सप्रेशन किंवा आपण जो जीन इन्सर्ट केला आहे त्याच्या कॅरेक्टर आपल्याला त्या दोन जीनमध्ये किंवा त्या होस्ट सेलमध्ये काय होतात दिसू लागतात. देन सिलेक्शन ऑफ रिकॉम्बिनंट सेल्स. मग त्याच्यातून आपण काय करायचं ती रिकॉम्बिनंट सेल्स असेल ती सिलेक्ट करायची परत नेक्स्ट जनरेशनसाठी ती फॉरवर्ड करून द्यायची जेणेकरून आपलं जे ॲक्च्युअल DNA व्हेक्टर असेल तो तिथं काय होईल डेव्हलप होईल. देन दिस प्रोसेस म्हणजे काय प्लाझ्मिड इकोलाय प्लाझ्मिड व्हेक्टर. मग इकोलाय बॅक्टेरियामध्ये आपण काय करायचा प्लाझ्मिड व्हेक्टर ट्रान्सफर करून द्यायचा आहे. मग त्यामध्ये सांगितलं फॉरेन DNA काय जेनेटिक इन्फॉर्मेशन विच कोड्स फॉर प्रोटीन इनहर्ट इंटरेस्ट. मग त्यातला जो फॉरेन DNA जो असेल जो आपल्याला इन्सर्ट करायचा तो DNA आपण काय करणार त्या व्हेक्टरमध्ये काय करणार प्लाझ्मिड व्हेक्टरमध्ये इन्सर्ट करून देणार. इन्सर्ट केल्यानंतर त्याचं काय होईल हायब्रिडायझेशन प्लस DNA लायगेज. मग DNA लायगेज हे एन्झाईम यूज करून तिथं हायब्रिडायझेशन केलं जाईल. मग काय होईल तिथं रिकॉम्बिनंट DNAचं डेव्हलपमेंट होतं. रिकॉम्बिनंट DNA डेव्हलपमेंट झाल्यानंतर DNA इन्सर्शन प्रोसेस आणि मग ती बॅक्टेरियल सेल असेल मग त्या बॅक्टेरियल सेलमध्ये बॅक्टेरियल क्रोमोझोम डेव्हलप होतो. बॅक्टेरियल सेलमध्ये तो प्लाझ्मिड व्हेक्टर जो आहे तो आपण इन्सर्ट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. देन इन्फेक्शन प्रोसेस. मग ॲक्च्युअल इन्फेक्शन प्रोसेस काय आहे मग व्हायरस जीन्स कॉपी TDNA मीन्स ट्रान्सफर DNA. देन TI प्लाझ्मिड इज इन्सर्टेड इन टू क्रोमोझोम्स. मग त्या इन्सर्टेड DNA T प्लाझ्मिडमध्ये काय केलं आहे आपण तो इन्सर्ट केला आहे. देन TI प्लाझ्मिडमध्ये परत इन्सर्ट केल्यानंतर मग तो प्लांट सेलमध्ये आपण इन्सर्ट केला. मग प्लांट सेलमध्ये इन्सर्ट केल्यानंतर ट्रान्सफॉर्म सेल मग सेलमध्ये काय झालं डेव्हलप झालेला आहे. म्हणजे का ओपन चॅनल इन बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेन फॉर TDNA पास थ्रू. मग काय केलं आहे प्लांट सेलचं जे चॅनल जे असेल किंवा ती आउटर कव्हरिंग जे आहे ते आपण ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये TDNA इन्सर्ट करून दिला. देन TDNA एंटर्स द प्लांट थ्रू वाउंड इंटिग्रेट्स इटसेल्फ इन टू प्लांट क्रोमोझोम. म्हणजे प्लांट क्रोमोझोममध्ये काय होईल तो डायरेक्टली इन्सर्ट झाल्यानंतर सेल त्याची रिप्लिकेटिंग प्रोसेस जी आहे ती तिथं डेव्हलप होईल. देन
अगेन त्याची प्रोसेस आहे बॅक्टेरियम. मग बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियल क्रोमोझोम, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्लाझ्मिड व्हेक्टर आपण इन्सर्ट केलेला आहे. मग तिथून काय करणार, आयसोलेशन ऑफ प्लाझ्मिड DNA अँड DNA कंटेनिंग जीन ऑफ इंटरेस्ट. मग कोणता जीन्स किंवा कोणतं DNA मटेरियल आपल्याला ट्रान्सफर करायचं ते आपण आयसोलेट करणार, सेपरेट आउट करणार. देन सेकंड प्रोसेस जीन इन्सर्टेड इंटू प्लाझ्मिड. मग तो जीन जो आहे तो आपण इन्सर्ट करणार प्लाझ्मिडमध्ये. देन त्यानंतर प्लाझ्मिड पुट इंटू बॅक्टेरियल सेल. मग तो प्लाझ्मिड जो असेल तो आपण बॅक्टेरियल सेलमध्ये काय केला आहे, इम्पोर्ट केला आहे किंवा डिव्हाइस इंटरकनेक्ट करून दिला आहे. देन सेल्स क्लोन विथ जीन अँड ऑफ इंटरेस्ट. मग कोणत्या सेल्समध्ये तो आपल्याला डिस्कवर करायचा किंवा कोणत्या सेल्समध्ये तो डिस्ट्रीब्यूट करून किंवा इन्सर्ट करून त्याच्यापासून आपल्याला रिकॉम्बिनंट DNA डेव्हलप करायचं. देन आयडेंटिफिकेशन ऑफ डिझायर्ड क्लोन. मग कोणत्या सेल्समध्ये आपण करणार, एक तर प्लांट सेल्स असतील किंवा काय ह्युमन सेल्स असतील. मग दोन्ही सेल्समध्ये आपण सुद्धा काय करू शकतो, DNA रिकॉम्बिनंट किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग अप्लाय करू शकतो. देन मग व्हेरियस ॲप्लिकेशन्स. मग त्याचे व्हेरियस ॲप्लिकेशन्स आहेत. मग ज्यावेळेस आपण आयडेंटिफिकेशन ऑफ डिझायर्ड क्लोन म्हणजे कोणत्या याच्यामध्ये आपल्याला करायचं, ॲक्च्युअल प्लांटमध्ये करायचं काय ह्युमनमध्ये करायचं. मग प्लांटमध्ये जर केलं तर कॉपीज ऑफ जीन्स, मग जीन्सच्या कॉपीज काय होतील तिथे डेव्हलप होतील. मग जीन फॉर पेस्ट रेजिस्टन्स इन्सर्टेड इन टू प्लांट्स. मग त्या प्लांटमध्ये काय होईल, जीन्स पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी ती डेव्हलप होईल. त्यानंतर बेसिक रिसर्च ऑफ जीन. मग बेसिक रिसर्चसुद्धा आपला तिथे होऊ शकतो. द इंजिन यूज फॉर आफ्टर बॅक्टेरिया फॉर क्लिनिंग अप टू द टॉक्झिक वेस्ट. मग टॉक्झिक वेस्ट असेल हे सुद्धा काय होईल, आपल्याला रॉ मटेरियल आपल्याला यूज करता येतं किंवा त्याच्यातून ते बाहेर पडतं. देन कॉपीज ऑफ प्रोटीन्स. मग प्रोटीन्स जर आपण डेव्हलप केले तर ते ह्युमन बॉडीमध्ये किंवा ॲनिमल बॉडीमध्ये आपण ते करू शकतो. मग ह्युमन ग्रोथ हार्मोन ट्रेट्स स्टंटेड ग्रोथ. मग ह्युमन ग्रोथ हार्मोन हे जे असतील ते काय केले जातात, इन्क्रीज केले जातात. देन बेसिक रिसर्च ऑन प्रोटीन. मग प्रोटीनवरती काय होतो, तो बेसिक रिसर्च होतो. देन प्रोटीन डिझॉल्व ब्लड क्लॉट्स इन हार्ट अटॅक थेरपी. मग हार्ट अटॅक थेरपीमध्ये सुद्धा काय केलं तर जेनेटिक इंजिनिअरिंगचा हेल्प घेऊन आपण तिथं एक्सचेंज करू शकतो. देन मेथड्स. मग इन प्रोकॅरियोटिक्स अँड इन युकॅरियोटिक्स ह्या दोन सेल्स ते कसं केलं जातं. मग ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन, इलेक्ट्रोपोरेशन. इन युकॅरियोटिक्स ट्रान्सफेक्शन, इलेक्ट्रोपोरेशन, अल्ट्रासोनिकेशन, बंबार्डेशन आणि मायक्रो इंजेक्शन ह्या 4 ते 5 टेक्निक यूज करून युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये केलं जातं. मग रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड इकॉलाय होस्ट सेल. मग रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड जो असेल तो काय केला जातो, इशर्शिया कोलाय या सेल्समध्ये बॅक्टेरियल सेल्समध्ये काय केला जातो, इन्सर्ट केला जातो आणि तिथं रिकॉम्बिनंट DNA प्लाझ्मिडचं काय होतं, डेव्हलपमेंट होतं. मग आत्तापर्यंत आपण जी डायग्राम किंवा फिगर बघितली त्यामध्ये फर्स्टली आता तिची प्रोसेस काय सांगतात ती. फर्स्ट, फाइंड अन ऑर्गॅनिझम दॅट नॅचरली कंटेन्स द डिझायर्ड ट्रेट. मग नॅचरली किंवा लोकल व्हरायटीचा जो जीन्स असेल किंवा लोकल व्हरायटीचा जो ऑर्गॅनिझम जो असेल तो आपण काय करायचं आहे, डिटेक्ट करायचं आहे, सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आपल्याला हवे आहेत ते कॅरेक्टर. द DNA इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दॅट ऑर्गॅनिझम. दिस इज लाईक टेकिंग ऑफ द एंटायर कुकबुक. मग त्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला जे एक्स्ट्रा कॅरेक्टर ऑब्झर्व होतील ते कॅरेक्टर आपल्याला नेक्स्ट जनरेशनमध्ये किंवा नेक्स्ट व्हरायटीमध्ये जर डेव्हलप करायचे असतील तर तेच कॅरेक्टर्स आपण काय करू शकतो, नेक्स्ट व्हरायटीमध्ये घेऊ शकतो, पण विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. मग DNA मटेरियल तिथं काय करावं आपल्याला, आयसोलेट करावं लागेल. देन द वन डिझायर्ड जीन रिसिव्ह must be located and copy from thousands of genes that were extracted. This is called as a gene cloning. मग त्यामध्ये थाउजंड्स ऑफ जीन्स असतील किंवा नंबर ऑफ कॉपीज जीन्स असतील. मग त्यापैकी आपल्याला कोणता तरी एक घ्यायचा आहे. मग तो आपण तिथून सिलेक्ट करणार, कट आउट करणार. देन द जीन मे मॉडिफाय स्लाइटली टू वर्क इन ए मोर डिझायरेबल वे वन्स साईड द रिसिपियंट ऑर्गॅनिझम. मग ज्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा तो ऑर्गॅनिझम जो नेक्स्ट पॅरेंटल ऑर्गॅनिझम असेल तो आपण सिलेक्ट करणार. Then the new genes called transgenes is delivered into cells, the recipient organism. This is called as a transformation. मग जो जीन्स आपण लोकल व्हरायटीचा घेतलेला आहे किंवा ॲडव्हान्स व्हरायटीचा घेतला आहे तो लोकल व्हरायटीमध्ये आपण इन्सर्ट करणार, दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मेशन. याच्यातून त्याच्यात ट्रान्सफर करणं त्यालाच ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. द मोस्ट कॉमन ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक युजेस ए बॅक्टेरिया दॅट नॅचरली जेनेटिकली इंजिनिअरिंग प्लांट्स विथ द ऑन DNA. मग सेल्फ DNA घेऊनच आपण काय करतो, त्या प्लॅन्टच्या व्हरायटीमध्ये चेंज केला जातो. ज्या प्लॅन्टचं एकच प्लॅन्ट व्हरायटी असेल तर त्याच्यात 2 स्पेसीज आपल्याला घ्याव्या लागतील आणि त्यांच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल. देन वन्स ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम हॅज बीन क्रिएटेड, ट्रॅडिशनल ब्रीडिंग इज यूज फॉर
इम्प्रूव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायनल प्रॉडक्ट. म्हणजे काय केलं जातं, त्याच्यापासून जे लोकल व्हरायटीमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ज्याच्यापासून काय होतं त्यांना प्रोडक्टिव्हिटी मिळते, त्याच्यात काय केलं जाते, इम्प्रूव्हमेंट केलं जाते चेंजेस करून. सो जेनेटिक इंजिनिअरिंग डज नॉट एलिमिनेट द नीड फॉर ट्रॅडिशनल ब्रीडिंग, इट इज अ सिम्पली वे टू एनी न्यू ट्रेड्स द पोल्स. म्हणजे काय केलं जातं, जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजेच काय, जे ट्रॅडिशनल ब्रीडिंग आहे किंवा ट्रॅडिशनल जे व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय होत नाही, तिथं रिड्यूस होत नाही, ती उलट इन्क्रीज केली जाते. फक्त न्यू ॲडव्हान्स कॅरेक्टर असेल ते काय केलं जातं, त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं जातं, डेव्हलप केलं जातं. हा जेनेटिक इंजिनिअरिंगचा आपल्याला ॲडव्हान्टेजेस बेनिफिट्स सांगता येतो. देन सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. मग सिलेक्टिव्ह ब्रीडिंग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ब्रीड ओनली दोज प्लांट्स ॲनिमल विथ डिझायरेबल टेस्ट. मग डिझायरेबल ट्रेट्स किंवा डिझायरेबल कॅरेक्टर्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये अशी कॅपॅसिटी ज्यावेळेस डेव्हलप होते, नेक्स्ट जनरेशन डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी ज्या जीन्समध्ये होईल किंवा ज्या ॲनिमलमध्ये होईल, त्याच ॲनिमल किंवा त्याच प्लांटचं आपण काय करणार, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग म्हणून यूज करणार. पीपल हॅव बीन युझिंग सिलेक्टिव्ह ब्रीडिंग फॉर थाउजंड्स ऑफ इयर विथ फार्म क्रॉप अँड डोमेस्टिकेड ॲनिमल्स. मग त्यासाठी आपण पीपल्स पण यूज करू शकतो किंवा ॲनिमल्स किंवा प्लांट्स हे सुद्धा आपण यूज करू शकतो. देन रिकॉम्बिनंट डी एन ए. रिकॉम्बिनंट डी एन ए ॲक्च्युअल काय आहे किंवा रिकॉम्बिनंट डी एन ए आपण काय यूज करायचं आहे. ऑलरेडी आपण जेनेटिक इंजिनिअरिंग जे करत आहोत ती टोटली डी एन ए मटेरियलवरतीच केली जाते. डी एन ए मटेरियलच आपण काय करू शकतो, डायरेक्ट चेंज करू शकतो. द ॲबिलिटी टू कंबाईन द डी एन ए ऑफ वन ऑर्गॅनिझम विथ डी एन ए ऑफ अनदर ऑर्गॅनिझम. म्हणजे दोन ऑर्गॅनिझमचे डी एन ए मटेरियल आपण काय करतो आहे, एक्सचेंज करतो आहे. दॅट इज कॉल्ड एज अ रिकॉम्बिनंट डी एन ए. रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी वॉज फर्स्ट यूज इन द 1970s विथ बॅक्टेरिया. मग बॅक्टेरिया याच्यामध्ये जो जीन्स असेल किंवा डी एन ए मटेरियल असेल तो आपण काय करतो आहे, इन्सर्ट करतो आहे. ओके, जनरली आपण बॅक्टेरियाचाच काय केला जातो, यूज केला जातो. आत्तापर्यंत आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय जेनेटिक इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर रिकॉम्बिनंट डी एन ए म्हणजे काय आणि ॲक्च्युअल प्रोसेस काय आहे, मग कोणती होस्ट सेल आपण यूज करायची आणि कोणती बॅक्टेरियल सेल्स किंवा कोणता डी एन ए मटेरियल आपण तिथं इन्सर्ट करणार, ॲक्च्युअल काय मटेरियल आपण इन्सर्ट केल्यानंतर काय तिथं चेंजेस होऊ शकतात हे आपण आत्ता बघितलं. ओके, दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड डेफिनेशन ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड रिकॉम्बिनंट डी एन ए. ओके, थँक्यू.